पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंधित नेटवर्कवरती मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। एटीएसने राज्यभरात छापेमारी करत पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया संपर्कात असलेल्या तरुणांची चौकशी सुरू केली आहे। या संदर्भात आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली। शहजाद भट्टी हा पाकिस्तानी आतंकवादी पाकिस्तानात बसून काही कट रचणार असल्याची माहिती मिळालेली होती आणि त्याचा हा कट एटीएसने हाणून पाडलाय असं पंकज भोयर म्हणाले। तसंच त्यानंतर एटीएसने राज्यात त्याच्याशी संबंधित 157 ठिकाणी छापे टाकले आणि कारवाई केल्याचे पंकज भोयर यांनी स्पष्ट केले। तर भट्टीच्या संपर्कात असलेल्या तरुणांची चौकशी केली जाते। शहजाद भट्टीचा डाव एटीएसने उधळून लावलेला आहे। जे नापाक षडयंत्र होतं त्याच्या विरोधात मोठी कारवाई केलेली आहे। एटीएसने हा सगळा डाव उधळलेला आहे। गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात आली, ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या घातपाताचा कट उधळलेला आहे। भट्टीच्या संपर्कात काही तरुण होते, त्यांची तात्काळ चौकशी सुरू करण्यात आली आहे। एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे। या संदर्भात सगळी माहिती लवकरच आपल्याला देऊ, पण भरपूर गोष्टी या कारवाईमध्ये मिळालेल्या आहेत।